Good afternoon, students. Now, this is our first lecture after Diwali section, Diwali vacations. In the last lecture, we finished our 2.1 section, and now from this section, we are going to start with 2.2, the household builder. And from that section, in this today's lecture, we are going to start warming up. And from that warming up, we are going to start chit chat session. If you see page number 30, on that page number 30, you can find some of the questions given there. Okay, now we read one by one. What is the first question? What is retirement from occupation? Occupation means what? Occupations means the work that you are doing. जे काम तुम्ही करताय त्याला काय म्हटलं जातं? ऑक्युपेशन. आणि रिटायरमेंट म्हणजे काय? की त्याच्यातनं तुम्ही निवृत्ती घेणं. बरोबर आहे ना? व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? ऑक्युपेशनमधनं रिटायरमेंट म्हणजे काय हे तुम्हाला आता इथे सांगायचं आहे. तर मग काय म्हणता येईल? रिटायरमेंट मीन्स लिव्हिंग द जॉब ॲट पर्टिक्युलर एज. रिटायरमेंट म्हणजे काय तर एखादा जॉब, आपण जो जॉब करतो आहे तो पर्टिक्युलर एजला आपण स्टॉप करतो, त्याच्यातलं काम करणं आपण थांबवतो, त्याला म्हटलं जातं रिटायरमेंट फ्रॉम द ऑक्युपेशन. व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन? व्हेन डू पीपल रिटायर? लोक कधी रिटायर होतात? आता तुम्ही जर बघितलं असेल, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे आजी आजोबा असतील, मामा मामी, तुमच्या रिलेशनमधले रिलेटिव्स जे असतील, त्यांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, जे मोठे आहेत, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील की जनरली लोक कधी रिटायर होतात. तर एक जनरल एज आहे रिटायरमेंटचं, ते आहे 58 to 60 इयर्स. ओके नाही? काही लोक जे आहेत, जे गव्हर्नमेंट जॉबला आहेत, तर ते होतात 58ला रिटायर्ड. आणि सेंट्रलला जी कामाला आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे कोर्सेस येतात किंवा जे जॉब येतात त्याच्यात जे कामं करतात ती लोक ॲट द एज ऑफ 60 रिटायर होतात. म्हणून मग तुम्ही याचा आन्सरही राईट करू शकता. रिटायरमेंट डिपेंड्स अपॉन पीपल ऑक्युपेशन जनरली ॲट द एज ऑफ 60. की त्यांच्या ऑक्युपेशनवर डिपेंड करतं, ते कुठलं काम करतायत त्याच्यावरती त्यांची रिटायरमेंट अवलंबून असते. परंतु जनरली ॲट द एज ऑफ 60 मोस्ट ऑफ द पीपल गेट रिटायर्ड. जवळजवळ सगळी लोक 60व्या वर्षी रिटायर होतात. बरोबर आहे? थर्ड क्वेश्चन, फॉर व्हॉट रिझन डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन? की त्यांना कोणत्या रिझनसाठी त्यांच्या जॉबपासून रिटायरमेंट घ्यावी लागते? काय वाटतं तुम्हाला? कुठल्या कारणामुळे त्या लोकांना रिटायर व्हावं लागणार असत असेल? काहीतरी तर रिझन असतील की नाही? कारण जनरली आता मी तुम्हाला सांगितलं की ॲट द एज ऑफ 50 or 60 द पीपल गेट रिटायर्ड. मग ॲट द एज ऑफ 60 काय होतं? एक तर त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम स्टार्ट होतात. ओके नाही? दिसायचा प्रॉब्लेम येतो, चालायचा प्रॉब्लेम येतो, गुडघ्यांचा प्रॉब्लेम येतो, काहींचे ऑपरेशन्स होतात, हे सगळे फिजिकल इश्यूज स्टार्ट होतात. नाहीतर मग काय होतं? वय झाल्यासारखं होतं, कोणाला थकायला होतंय, या सगळ्या गोष्टी असतात. नाहीतर काहींवर काय येते? त्यांच्या फॅमिलीची जबाबदारी असते, फॅमिली इश्यू असतात. काहींना वाटतं की अरे आता आपण खूप वर्ष काम केलं, आपण आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवला पाहिजे, म्हणून सुद्धा काही लोक रिटायर होतात. म्हणून मग तुम्ही त्याचा आन्सर कसं लिहू शकतात? ड्यू टू फिजिकल सिकनेस, एजिंग प्रोसेस और केअरिंग फॉर देअर फॅमिली. दीज आर द रिझन्स. दॅट्स वाय पीपल गेट रिटायर्ड फ्रॉम देअर ऑक्युपेशन. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट? बघा, आता रिटायरमेंट नंतर लोक त्यांचा वेळ कसा घालवतात? तुम्ही जर ऑब्झर्व केलेलं असेल तर बऱ्याच वेळा जशी लोकांची आवड असते त्या पद्धतीने ती लोक त्यांचा वेळ हे घालवत असतात. मग बघूयात काय म्हटलेलं आहे त्यांनी. मग आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये की स्पेंडिंग क्वालिटी टाईम, काही काहींना TV वॉचिंग करायला आवडतं, तर आजोबा आजींना त्यांच्या नातू नातवंडांमध्ये वेळ घालवायला आवडतो, काहींना ट्रॅव्हलिंग करायला आवडते, तर ते कुठे कुठे लांब लांब टूरला जातात, काही जण शॉपिंग करतात. असं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ती त्यांचा टाइमपास करत असतात, टाइम स्पेंड करत असतात. म्हणून मग तुम्ही त्याचा आन्सर कसं लिहिणार? बाय स्पेंडिंग क्वालिटी टाइम विथ देअर लव्ड वन्स. म्हणजे काय? त्यांचे जे आवडते जे असतात
त्यांच्यासोबत ते काय करतात, त्यांचा स्पेशल टाइम घालवतात. वॉचिंग टीव्ही, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग, एक्सेट्रा. In such cases, the people mostly used to spend their time after their retirement. बघा, नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. याच्यात तुम्हाला मॅच द पेअर्स करायला सांगितलेले आहेत. डिस्कस अँड मॅच द प्रोफेशन्स इन्व्हॉल्ड इन द कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. काय म्हटलेलं आहे त्यांनी? डिस्कस अँड मॅच द प्रोफेशन्स. डिस्कस आणि मॅच करायचे प्रोफेशन्स इन्व्हॉल्ड इन द कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. इथे आता तुम्हाला दिसत आहेत 2 कॉलम त्यांनी दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये त्यांनी दिलेलं आहे जे प्रोफेशनल्स असतात त्यांची नावं इथे दिलेली आहेत, आणि बी कॉलममध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की तुम्हाला कुठली कामं करायची आहेत त्याचा एक इथे बी कॉलममध्ये एक लिस्टिंग करून दिलेली आहे. मी आधी फर्स्ट कॉलम रीड करते. पहिलं दिलंय त्यांनी आर्किटेक्ट. आर्किटेक्ट माहिती तुम्हाला काय करतोय, हो ना, डिझाईन बनवतो घराची. इंजिनियर, इंजिनियर काय करतो, कन्स्ट्रक्शन करतोय. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर सुद्धा काय करतोय, कन्स्ट्रक्शन करतोय. कार्पेंटर, कार्पेंटर म्हणजे सुतार. मॅसॉन, मॅसॉन म्हणजे काय, गवंडी काम करणारे. टेलर आणि इंटिरियर डेकोरेटर. इंटिरियर डेकोरेटर माहिती तुम्हाला, घराचे जे सुशोभीकरण करतात त्यांना काय म्हणतो आपण, इंटिरियर डेकोरेटर. बरोबर आहे. आता बघूया बी कॉलम. बी कॉलम मध्ये त्यांनी काय दिलंय, मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स, विंडोज एक्सेट्रा. मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स अँड विंडोज एक्सेट्रा. ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. घरातलं आतलं सुशोभीकरण करणे. डज द फ्लोरिंग. फ्लोरिंगचं जो काम करतो, फ्लोरिंग म्हणजे फरशी बसवण्याचं. प्लॅन्स अँड डिझाईन्स स्ट्रक्चर. प्लॅन काढतो आणि स्ट्रक्चरचं डिझाईन तयार करतो. बरोबर आहे. नेक्स्ट, इन्शुअर्स द स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. की जे बांधकाम चाललेलं आहे ते स्ट्रॉंग आणि स्टेबल आहे की नाही, पक्क बांधकाम होतंय की नाही, हे सगळं बघणारा जो असतो ते चेक करणारा. बिल्ड्स वॉल्स, रूफ्स एक्सेट्रा अँड प्लास्टर्स. काय की भिंती बांधतो, स्लॅब टाकला जातो, प्लास्टर करतो. ओके नाही. नेक्स्ट दिलं त्याने जी, सुपरवाइज कन्स्ट्रक्शन एम्प्लॉईज, वर्कर्स अँड प्रोफेशनल्स एक्सेट्रा. यांच्यावरती लक्ष ठेवतो. बरोबर आहे. सुपरवाइज कन्स्ट्रक्शन, जिथे बांधकाम चालू आहे तिथे लक्ष ठेवणे. एम्प्लॉईज, वर्कर्स जे असतात, काम करणारे जे असतात त्यांच्याकडनं काम करून घेणे, हे सगळं काम ते करत असतात. तर मग आता बघूया कुठला कुठला प्रोफेशनल कुठली कुठली कामं करतोय ते. पहिलं दिलंय त्यांनी आर्किटेक्ट. मग आर्किटेक्ट काय काम करतो, आर्किटेक्ट काय काम करतो, तो आर्किटेक्ट काय करून देतो आपल्याला, प्लॅन अँड डिझाईन द स्ट्रक्चर. काय करतो तो, प्लॅन्स अँड डिझाईन द स्ट्रक्चर. बरोबर आहे. प्लॅन काढून देतो की नाही आपल्याला आर्किटेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी दिलंय इंजिनियर. इंजिनियर काय करतो, काय करतो इंजिनियर, की बांधकाम जे चालू आहे ते कसं पाहिजे, स्ट्रॉंग आणि स्टेबल होत आहे की नाही. इन्शुअर्स द स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. आलं लक्षात. नंतर पुढचं त्यांनी दिलंय बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, कॉन्ट्रॅक्टर काय करतो, मग आपण म्हणतो ना आमचा कॉन्ट्रॅक्टर असं असं काम करतो, तो येतो, वॉच ठेवतो, माणसांना कामाला लावतोय. म्हणजे मग काय येईल, सुपरवाइज कन्स्ट्रक्शन, एम्प्लॉय, वर्कर्स अँड प्रोफेशनल्स. आलं लक्षात. नेक्स्ट कार्पेंटर. कार्पेंटरचं काम आपल्याला माहिती आहे. कार्पेंटर काय करतो, मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स अँड विंडोज. तो काय करतोय, लाकडी काम करतोय, डोअर्स आणि विंडोज. मॅसॉन. मॅसॉन काय करतो, मॅसॉन काय करतो, तर तो वॉल, रूफ आणि प्लास्टर करतो. गवंडी लोक काय कामं करतात माहिती तुम्हाला ना, तर बिल्ड्स वॉल्स, रूफ एक्सेट्रा अँड प्लास्टर्स.
प्लास्टर सुद्धा करतो. ते काम कोणाचं आहे? मॅसॉनचं. नेक्स्ट त्यांनी दिलंय टायलर. टायलर म्हणजे काय? जो टाईल्स बसवतो तो. मग टाईल्स बसवणारा कुठे आहे दिलेलं त्यांनी बघा बरं. डज द फ्लोरिंग. फ्लोरिंग म्हणजे काय? फरशी बसवायचं जो काम करतो त्याला म्हटलं जातं टेलर. म्हणून मग त्याचा आन्सर येणार आहे डज द फ्लोरिंग. नेक्स्ट इंटिरियर डेकोरेटर. इंटिरियर डेकोरेटर काय करतो? इंटिरियर डेकोरेटर ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. आपलं घरातलं जे असतं त्याचं इंटिरियर डेकोरेशन तो करतो. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. काय दिले त्यांनी? अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इनटू युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन each having vowel sound with or without consonant sound around it. काय म्हटलेलं आहे त्यांनी की असे शब्द जे असतात ते आपल्याला काय करायचे असतात? ब्रेक करायचे असतात. आणि त्याच्यामध्ये काय यायला पाहिजे? हॅव्हिंग वन वॉवेल साऊंड. एक वॉवेल साऊंड त्याच्यामध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने ती वर्ड्स आपण रिड्यूस करायचे आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं? सिलॅबल. ईच सच युनिट इज कॉल्ड सिलॅबल. त्याला काय म्हटलं जात आहे? तर सिलॅबल म्हटलं जात आहे. त्याला काय म्हटलं जात आहे? सिलॅबल. ठीक आहे. अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इनटू युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन each having one vowel sound with or without consonant sound around it. Each such unit is called syllable. त्याला आपण सिलॅबल म्हणतो. बघा आता इथे एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. टू. आता याच्यामध्ये वॉवेल तुम्हाला कुठला दिसतोय? ओ. म्हणून मग याला आपण ब्रेक करू शकतो. टू. आता हे वन सिलॅबिक, कारण इथे एकच वॉवेल आलेला आहे म्हणून हे वन सिलॅबलचा वर्ड झाला. गॉट. आता इथे सुद्धा एक वॉवेल आलेला आहे म्हणून हा सुद्धा वन सिलॅबलचा वर्ड आला. विल. विल मध्ये आय हे वॉवेल आलेलं आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतोय? हे वन सिलॅबल वर्ड आहे. सी. SEE याच्यामध्ये सुद्धा एक वॉवेल आलेला आहे म्हणून त्याला म्हटलं जातं हॅव जस्ट वन सिलॅबल. त्याला काय म्हटलं जातं? हॅव जस्ट वन सिलॅबल. आता इथे बघा नेक्स्ट याच्यामध्ये त्यांनी दिले फादर. आता फा मध्ये एक वॉवेल आलेला आहे. FA आलाय आणि पुढच्या याच्यामध्ये ई आलेला आहे.